सांगू झाला. एक दिवस गेला, दुसरा दिवस गेला, म्हणा म्हणा. तिसराही दिवस उगवला. तिसरा दिवस भक्तांनी अन्नाचा कण पोटात गेलेला नाही. कुणाच्या कुणी भिक्षेला गेलेला नाही. संसार हा गेला गावा, कुणी भिक्षेला गेलेला नाही. कुणाला इच्छाही नाही. अगदी पाणी पिण्याची सुद्धा कुणाला शुद्ध नाहीये. फक्त एकच अपेक्षा आहे, आमची माय माऊली मध्ये आम्हाला बाहेर काढण्याच्या अगोदर जशी होती ना, आम्हाला तशीच परत हवी आहे. तीच 32 वर्षांनी श्रीमूर्त आम्हाला तशीच हवी आहे. एक चंपे गौर विशाल नेत्र अजान भाऊ लंब करणारी श्रीमूर्त आमची आई, आमचा देव आम्हाला तसाच हवा आहे. त्यात श्री चांगदेव राऊळांचं स्मरण करत करत तिसराही दिवस संपवला. रात्र झाली. सगळे गुंफेच्या दाराकडे तोंड चेहरा करून उभे आहे. बघतोय देव येतायत का, देव येतायत का. रात्र आली, अर्धरात्र झाली, स्वामी बाहेर आलेच नाही. पश्चात्प्रय झाला. दिवस उगवला. सगळ्यांच्या नजरा स्थिर आहेत त्या लेणीच्या दाराकडे की कधी सर्वत्र बाहेर येतात. आमची आई कधी आम्हाला दिसते आहे. नजर लावून स्थिर आहेत. पाण्याचा थेंब कोणी घेतलेला नाहीये. आणि तिकडनं जसा सूर्य उगवला, इकडनं सर्वत्र श्री चक्रधर स्वामींची श्रीमूर्त त्या लेणीच्या बाहेर अगदी जशी होती तशीच सगळ्यांनी देवाच्या पायावर धर डोकं आपटलं आणि देवाला एकच सांगितलं, तुझ्याशिवाय देवा आम्हाला दुसरं कोणीच नाही. पुन्हा असं कधीच करू नका. परमेश्वराने या जीवात्म्याकरता खूप त्रास सहन केला.